हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण लाल भोपळ्याची चमचमीत अशी भाजी बघणार आहोत। त्यासाठी इथे मी लाल भोपळा कट करून घेतला आहे, तो स्वच्छ धुतलेला आहे आणि आता त्याचे असे फोडी करून घेतल्यात। त्यानंतर सर्वात प्रथम आता आपण कढई तापायला ठेवायची आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर खूप छान चमचमीत भाजी होते। अगदी ही नवरात्रीमध्ये सुद्धा उपवासासाठी केली जाते आणि ही अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये शिजली जाते। तर अशी लाल भोपळ्याची भाजी कधी केली नसेल तर आज माझ्या पद्धतीने करून बघा। तर आता इथे मी 2 चमचे तेल टाकले। तेल चांगलं तापून द्यायचे। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरी आणि मोहरी हाफ टीस्पून टाकणार आहे। तर ती चांगली तेलामध्ये तडतडल्यावर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। तर लाल तिखट इथं मी 1 चमचा घेतलेला आहे आणि हळद अर्धा चमचा। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, फार काही लागत नाही आणि ही वाफेवरच शिजवायची आहे भाजी। तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये। तर सगळीकडनं असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं सगळीकडे मिरची पावडर लाल तिखट वगैरे लागलं जातं आणि चव खूप छान लागते। तर या लाल भोपळ्याच्या भोपळघऱ्याही केल्या जातात। याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। अगदी ही 5 मिनिटांमध्ये होणारी भाजी आहे, झटपट आणि वाफेवरच शिजवायची। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे मी मिक्स करून घेतले आणि आता आपण त्यामध्ये मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे। तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडनं हलवून मिक्स करून घ्यायची आहे भाजी, म्हणजे एकसारखी चव लागते। अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची। अशी जर भाजी केली तर चमचमीत अगदी बोटं चाटून खाल तुम्ही। आता यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरच शिजू द्यायची आहे। अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे। पुन्हा एकदा आता आपण झाकण काढून हलवून घेऊया, म्हणजे एकसारखी सगळीकडनं शिजली जाते। उलटणीने सगळीकडनं खालून वरतून सगळी भाजी एकसारखी हलवायची आणि मिक्स करून पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं आहे। तर फार काही लागत नाही, खूप छान चवीला लागते। अगदी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर अजून मी 1-2 मिनटं झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटांनी मग पुन्हा आपण आता झाकण काढून हलवायची आहे भाजी सगळीकडनं। तर आता भाजी शिजत आलेली आहे बघा। पुन्हा आपल्याला सगळीकडनं हलवून घ्यायचं, असं 1 ते 2 वेळा हलवायची आहे, म्हणजे भाजी शिजली की नाही ते कळतं। तर आता शिजत आलेली आहे भाजी। तर अजून थोडीशी शिजायची बाकी आहे, त्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटांनी वाफेवर ती चांगली शिजली जाईल आणि मग नंतर गॅस ऑफ करणार आहोत। तर आता 1-2 मिनटं मी झाकण ठेवलं आहे आणि पुन्हा आता आपण ती झाकण काढून हलवायची आहे। असं 1 ते 2, 2 ते 3 वेळा आपण अधूनमधून हलवल्यानंतर भाजी सगळी एकसारखी शिजली जाते आणि सर्वात शेवटी आता आपण इथे दाण्याचा कूट टाकणार आहोत। तर भाजी बघा खूप छान चमचमीत अशी झालेली आहे आणि फार काही लागत नाही। तर थोडासाच मी इथे जाडसर असा दाण्याचा कूट टाकते, जास्त टाकायचा नाही आहे, अगदी थोडा टाकायचा आहे। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा छोटा दाण्याचा कूट टाकला आहे। आता पुन्हा मी सगळीकडनं उलटणीने हलवून मिक्स करून घेते आहे। म्हणजे भोपळ्याची साल आहे तर ती थोडी वेळ लागतो शिजायला, पण अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजी छान चमचमीत होते। तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप आवडला असेल तर लाईक करा।